श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री राधा नील माधव की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। लक्ष्मी नरसिंह देव की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि 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 बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या राधा नील माधवांचा 7वा वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। तर ज्या भक्तांची सेवा आतमध्ये नाहीये त्यांना मंगेश प्रभू सर्वांना पाठवून द्यावे। फक्त 2 पुजारी भगवंतांचा श्रृंगार आणि भोग लावण्यासाठी राहू शकतात। तर आपण पाहिलं भगवंतांचं दर्शन, अभिषेक, भगवंतांचं दर्शन आपण पाहिलं अभिषेकाच्या वेळी। श्री श्री निताई गौर सुंदर, राधा नील माधव आणि जगन्नाथ जे दारू ब्रह्म म्हणजे नीम वृक्षापासून बनलेले असल्यामुळे त्यांचा आपण पंचामृताने अभिषेक करत नाही। तर एक मंदिरामध्ये ज्याप्रमाणे राधा कृष्ण गौर निताई जगन्नाथ बलदेव सुभद्रा असतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण भगवंतांचं दर्शन घेतो। तर 2003 मध्ये पहिल्यांदा जेव्हा राधा गोविंद मंदिरांची प्राणप्रतिष्ठा झाली 2003 फेब्रुवारी महिन्यात, आणि जून जुलै महिन्यामध्ये जेव्हा व्यासपूजा झाली परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची आषाढी एकादशी, आणि त्या काळात नवमीला व्हायची व्यासपूजा, आणि त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा गुरु महाराजांच्या जीवनचरित्रावर किंवा गुरु महाराजांचं जे जीवन, जुहूमध्ये महाराज कशा पद्धतीनं ब्रह्मचारी झाले, नंतर संन्यास घेतला, ती आम्ही नाट्यलीला केलेली। आणि त्या नाट्यलीलेमध्ये मी विद्यापती प्रभू त्या काळात सर्वांची मैत्री 2003 आणि आता 2025 किती वर्ष झाले? 22 वर्ष पूर्ण झाले। तर या आषाढीला 22 वर्ष पूर्ण होतील। तर त्यानंतर त्यांची दीक्षा झाली 2006 माताजींची, विद्यापती प्रभूंची। त्या काळात राधा पंढरीनाथ मंदिरात 2006 मध्ये हरिनाम दीक्षा सर्वांची, आणि त्यानंतर 2011 मध्ये ज्यावेळी गुरु महाराजांची यात्रा निघाली, दक्षिण भारत यात्रा, श्रीरंगम, कांचीपुरम, तिरुपती, मदुराई, आणि त्यावेळी पहिल्यांदा गौरनिताई यात्रेमध्ये आले। गौरनिताई सगळ्यात पहिल्यांदा आले आणि मग ते यात्रेमध्ये आले, आणि सर्व मग यात्रा हळूहळू ते फिरू लागले। मग 2012 मध्ये जेव्हा मायापूर जगन्नाथपुरी यात्रा झाली, मग गुरु महाराज म्हणाले मायापूर आणि जगन्नाथपुरी दोन्ही यात्रा आहेत,
आणि आपल्याजवळ फक्त गौरनीता आहेत. मग जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा घेतले यात्रेमध्ये ठेवण्यासाठी. आणि मग 2012 मध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा आले. मग जेव्हा वृंदावन यात्रा झाली 2018 त्यावेळी राधा नील माधव. तर प्रत्येक काळांतराने एक 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 विग्रह आणि आमचे यात्रेचे विग्रह होते गौरनीताई प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी. कारण त्यावेळी कुणाकडे एवढे मोठे आणि विग्रह नव्हते की ज्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी यात्रेला वगैरे घेऊन जात होतो. तर अशा पद्धतीनं भगवंत प्रकट झाले 3 2010 2011 आणि नंतर 2018. तर राधा नील माधव 2018 मध्ये आले आणि मग 19 पासून 25 पर्यंत ही 7 वर्ष पूर्ण झाले आणि आज आपण त्यांचा 8वा वर्धापन महोत्सव साजरा करत आहोत. तर 5 मे ज्या दिवशी घराची उद्घाटन आणि वास्तुशांती झाली तेव्हाच भगवंत देखील या ठिकाणी आले आणि मोठा उत्सव देखील या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता. आणि आज 5 तारीख नाही आहे तारखेनुसार, आज तर 1 तारीख आहे. पण 5 तारखेला मी पण नाही आणि यावेळी मी पाश्चिमात्य युरोप आणि अमेरिकेमध्ये असणार होतो 17 तारखेपासून. पण कॅनडाचा व्हिसा थोडा लेट झाल्यामुळे सगळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आणि 20 दिवस पुढे ढकलल्यामुळे काल अक्षय तृतीया राधा गोविंद मंदिरात आणि आज मग उद्या जालना, लातूर, मुंबई, रुक्मिणी द्वारकाधीश. त्यावेळी 2025 या रुक्मिणी द्वारकाधीश अमरावतीला गुरु महाराजांच्या झोन मध्ये सगळ्यात पहिले मोठे विग्रह जर कोणते आले तर ते रुक्मिणी द्वारकाधीश 2001 मध्ये. अगोदर होते पंढरपूरमध्ये छोटे जगन्नाथ गौरनीता यांची सेवा वगैरे व्हायची. पण मोठे विग्रह सगळ्यात पहिले मोठे विग्रह महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मंदिरांमध्ये जे स्थापन झाले ते आहेत रुक्मिणी द्वारकाधीश अमरावतीचे. आणि त्याच योगानं यावेळी रुक्मिणी द्वारकाधीश 25वा सिल्वर जुबली महोत्सव साजरा होणार आहे 8 आणि 9 तारखेला. तर आपल्यापैकी कोण जाणार असेल तर तयार व्हा, नावं द्या. गुरु महाराजांच्या सानिध्यात 25वा सुवर्ण महोत्सवी वर्ष. अमरावती आणि कौंडिण्यपूर दोन्ही अगदी जवळ आहे. आणि अमरावती विदर्भाची राजधानी अमरावती किंवा कौंडिण्यपूर म्हटलं जातं. आणि म्हणून रुक्मिणीचं एक नाव आहे वैदर्भी, विदर्भ राजाची कन्या वैदर्भी. रुक्मिणी द्वारकाधीश पूर्ण 25 वर्ष कंप्लीट होणार आहे. तर उद्यापासून 7 दिवस भागवत कथा आणि नवीन मंदिराचं भूमिपूजन देखील आहे. नवीन मोठा राजवाडा मंदिर. आता तर जसं आपलं गोविंदांचं मंदिर आहे तसं छोटं मंदिर आहे कॉलनीमध्ये राठीनगर अमरावती. पण मोठ्या मंदिराचं भूमिपूजन 8 तारखेला एकादशी दिवशी सायंकाळी एकनाथजी शिंदे आणि महाराजांच्या उपस्थितीत होणार. तर जे भक्त जाणार आहेत विठ्ठलांकडे नावं द्या, मग बस करून जाऊ शकतात. कारण गोविंद यांच्या उद्घाटनासाठी बीड मध्ये जे झालं 2003 न भूतो न भविष्यती. आजही गुरु महाराज दरवेळी आठवण कर. बीड मध्ये जसा उत्सव झाला तसा कुठं झाला नाही. कोण होतं त्यावेळी आपल्यापैकी 2003 मध्ये? निलेश गुरु, विठ्ठलानंद 3, जगदन माताजी आणि विद्यापती प्रभूंची आई 5-6 भक्त होते. 10,000 भक्त होते. 10,000 2003 मध्ये. आणि सरदारजी वर्माजीने हत्ती, घोडे, उंट सगळे आणलेले राधा गोविंद यांच्या मिरवणुकीसाठी. आणि सगळीकडून जिथून जे भक्त येतील नागपूर, अमरावती, पुणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रातून, गुजरात मधून सर्वांसाठी येण्या जाण्याची व्यवस्था, बसची व्यवस्था मंदिरातर्फे. तर दिवस असेच एक वर्ष निघून चाललेले आहेत. आणि प्रत्येक उगवता सूर्य आणि मावळता सूर्य आपल्याला मृत्यूच्या जवळ घेऊन चाललेला आहे. हे आपण विसरलं नाही पाहिजे. हे विसरतो आपण म्हणून गडबड होते सगळं. आणि मग हे विसरल्यानंतर कधी अशी वेळ येते न आपण लक्षात ठेवल्यामुळे.
तर आजच्या या वर्धापन दिनानिमित्त हा भागवताचा 11वा स्कंद आहे आणि अध्याय 27. या अध्यायामध्ये भगवंत स्वतः उद्धव आणि भगवंतांची चर्चा चालू आहे. एक आहे भगवद्गीता जी अर्जुनाला भगवंतांनी सांगितली आणि ही गीता आहे उद्धवाला भगवंतांनी सांगितली, म्हणून उद्धव गीत किंवा उद्धव गीता आणि एक आहे भगवद्गीता. तर स्वतः श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला आपल्या अर्चा विग्रहांच्या सेवेविषयी मार्गदर्शन करत आहेत. सगळ्यात पहिला आपण हे समजलं पाहिजे की भगवंतांचे विग्रह आणि जे स्वतः भगवंत आहे त्याच्यामध्ये काहीही अंतर नाही. बाहेरच्या लोकांना वाटतं ते भगवंत वेगळे असतील, गावाकडे भगवंत वेगळे आहेत, मंदिरात वेगळे आहेत, अक्कलकोटला वेगळे आहेत, तुळजापूरला वेगळे आहेत आणि घरात वेगळे आहेत. घरात बघा दररोज अंघोळ करायच्या अगोदर सगळे देव काढायचे, पितांबरीने भांडी घासल्यासारखं घासायचे, धुवायचे आणि आंघोळ करायचे. पण तसा अभिषेक नसतो. भगवंतांचं स्नान म्हणजेच अभिषेक जसा आपण केला. ती वैदिक पद्धती किंवा नारद पंचरात्र पद्धती भगवंतांना पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण, गाईचं शेण हे एकत्रित करून पंचगव्य. त्यानंतर पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर पाणी आणि वेगवेगळ्या फळांचा तेल. भगवान श्रीकृष्णांचं वय ज्यावेळी 7 वर्षाचे होते भगवंत, त्यावेळी भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचललेला होता. ज्या भगवंतांना आपण उठवतो पहिला. दुसरा भगवंतांचा श्रृंगार झाल्यानंतर षोडशोपचार. तिसरा 8 वाजता. चौथा राजभोग. 5वा संध्याकाळी 4:30 वाजता भगवंत उठल्यानंतर वैकालिका भोग. 6वा संध्या भोग. 7वा कुणीही आपापल्या घरी नव्हतं, कुणाजवळ वेळ नव्हती, कारण का इतका पाऊस, प्रलयाप्रमाणे पाऊस होता. संवर काही करा आणि दाखवा. 56 भोग 56 व्यंजन, बिना तुलसी प्रभू एक नमानी. नमो रे नमो मैया नमो महाराणी. तर 56 भोग असतील, 56 व्यंजन असतील, पण त्याच्यामध्ये जर तुलसी पत्र नसेल तर भगवंत एकही स्वीकार करत नाही. त्या भगवंतांना 56 भोगची आवश्यकता नाहीये. तर ते स्वतः भगवंत सांगतायत की मला काय आवडतं आणि विग्रह सेवा म्हणजे काय, माझ्यामध्ये आणि विग्रहामध्ये काही अंतर नाही. अर्चा विग्रहाच्या सेवेचे फळ म्हणजे आपले मन आपोआप शुद्ध आणि संतुष्ट होते. यामुळे ती अत्यंत लाभकारक आहे. काय होतं भगवंतांची सेवा केल्यामुळे? आपोआपलं मन शुद्ध होतं आणि आपण संतुष्ट होतो. जसं चांगलं चांगलं खायची, जे म्हणतो जिभेचे चोचले पुरवायची इच्छा. भगवंतांना ज्यावेळी आपण चांगले पदार्थ खायला घालतो त्यावेळी स्वतःची इच्छा खायची कमी होऊ लागते. सगळीकडे जाऊन जे बघा कुठेही लोक खात असतात, कोण बनवलंय, कधी बनवलंय, केव्हाच आहे, काय काही बघत नाही. ताट फक्त सजून दिलं जातं. पण तेच जर आपण किचन मध्ये जाऊन त्यांच्या बघितलं हॉटेलच्या, तर आपण खाणार सुद्धा नाही. तर ज्या पद्धतीने आपण भगवंतांचा श्रृंगार करतो, मग आपण तयार होऊन जी मिरवायची इच्छा असते ती कमी होते. ज्यावेळी भगवंतांचा आपण श्रृंगार चांगल्या पद्धतीने करतो त्यावेळी. अर्चना न करणारा मनुष्य विषय सेवनात व्यग्र राहून भौतिक संगतीतून कधीही मुक्त होत नाही. म्हणून अर्चा विग्रहाची सेवा प्रत्येक विशेष करून गृहस्थांसाठी सांगितलेली, ब्रह्मचार्यांसाठी नाही. ब्रह्मचार्यांचं ना घर ना दार कुठे ठेवणार सगळं. आपल्याला वाटतं मंदिरच्या भक्तांनीच पुजारी सेवा करायला पाहिजे, पण मंदिरच्या भक्तांनी पुजारी सेवा करणं आवश्यक आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे गृहस्थांनी, जे संसारामध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी. सात्वत शास्त्रामध्ये अर्चनेविषयी उपदेश दिलेले असून ब्रह्मदेव, शिवजी, नारद, व्यास या सर्वांनी स्त्री शूद्रांसहित वर्णाश्रमा अंतर्गत सर्वांसाठी ही प्रक्रिया लाभदायक असल्याचे म्हटले आहे. मग कुणी शूद्र असो, कुणी स्त्री असो, असं नाही की फक्त पुरुषांनीच पूजा करायला पाहिजे, स्त्रियांनी नाही. प्रत्येकाला भगवंतांची आराधना करण्याचा
अधिकार भगवंतांनी दिलेला आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी अर्चा विग्रह सेवेमध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांना दिलं. स्मार्त ब्राह्मणांमध्ये स्त्रियांना अर्चा विग्रह सेवा नाही. आणि म्हणून कित्येक स्मार्त ब्राह्मण प्रभुपादांची विटंबना करायचे, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची विटंबना करायची की कशी काय स्त्रियांना ब्राह्मण दीक्षा देतात, कसं काय स्त्रिया विग्रहांची सेवा करतात. ना, प्रत्येकाचा अधिकार आहे. भगवंत फक्त पुरुषांचे आहेत, स्त्रियांचे नाहीत असं नाही. भगवंत प्रत्येकाचे आहेत. एकदा प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद, एवढी मंदिरं बनवायची काय गरज आहे? एवढी मंदिरं बनवायची, प्रत्येक गल्ली गल्लीत मंदिर आहे, गावात मंदिर आहे, वृंदावनात 5,000 मंदिर आहेत, काय गरज आहे मंदिरं बनवायची? म्हटले हॉस्पिटल खोला, अन्नदान करा, लोकांना खायसाठी द्या, रस्ते बनवा, पाणी पाजवा, मंदिराची काय आवश्यकता आहे? मग प्रभुपाद म्हणाले त्या प्रेस रिपोर्टरला, जगामध्ये एवढी मुलं रस्त्यावर फिरतात, अनाथ आहेत, तुम्ही कशा मुलांना जन्म देता? घ्या की बाळगा तुम्ही सगळ्यांना घेऊन. म्हणजे नाही, आपली मुलं असतात म्हणून आपण जो संबंध आहे भगवंतांशी, तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण आपल्या मुलांना जन्म देतो. आणि तसंच प्रभुपाद म्हणाले की आपण सुद्धा भगवंतांची मंदिरं बनवतो, कारण प्रत्येक भगवंतांचा प्रत्येक भक्ताशी घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येकाचा, प्रत्येक जीवाचा भगवंतांशी संबंध असल्यामुळे आपण मंदिर बनवतो. एकदा बिरबल आणि अकबर दोघांच्या कथेमध्ये भगवंत किती दयाळू आहेत ते लक्षात येते बघा आपल्याला. एकदा अकबराने विचारलं बिरबलाला, म्हटले अरे बिरबल, तुमच्या हिंदू धर्मामध्ये काय तुमच्या देवाला, भगवंतांना तुमच्या कोणी असिस्टंट किंवा सेवेकरी वगैरे नाही का? तुम्ही म्हणता तुमचे भगवंतच प्रत्येक वेळी अवतरित होतात, युगायुगामध्ये प्रत्येक युगायुगात भगवंत अवतरित होतात, तुमच्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी ते येतात. का त्यांना कोणी असिस्टंट किंवा कोणी सेवेकरी नाहीत का? म्हणजे आहेत, आणि त्याचं उत्तरही आहे, पण वेळ आल्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. काळांतरानं एकदा बिरबलाने सांगितलं, हे अकबर, आपल्याला बोट फेस्टिवल करायचं आहे, नौका विहारला जायचं आहे, चला गरमी आहे फार, एकदम छान अशा एका तलावामध्ये जाऊन आपण बोटिंग करू, थंड हवेच्या ठिकाणी. म्हणजे ठीक आहे. म्हटले फक्त तुम्ही नाही, सगळेजण, तुमची पत्नी, तुमचं लहान बाळ, सगळेजण जाऊ. आणि एक नौका, स्पेशल नौका आयोजित केली. त्याच्यामध्ये अकबर, बिरबल, अकबराची पत्नी, अकबराचं लहान बाळ आणि अकबराचे 2 सैनिक, अंगरक्षक, सिक्युरिटी, ध्यानपूर्वक ऐका. आणि त्यावेळी नौका विहार चालू झाली. नौका बरोबर पाण्याच्या मधोमध गेली, आणि ज्यावेळी नौका पाण्याच्या मधोमध होती त्यावेळी बिरबल आणि अकबराचं जे लहान बाळ होतं त्याला पाण्यात टाकून दिलं. पाण्यात टाकल्याबरोबर एक क्षणाचाही विचार न करता अकबराने लगेच पाण्यात उडी मारली आणि आपल्या बाळाला वाचवलं. आणि म्हटले या बिरबलची बुद्धी भ्रष्ट झाल्याला जेलमध्ये टाका. आणि त्यावेळी बिरबलाने म्हटलं, महाराज ऐका तरी माझं. म्हटलं काय ऐकायचं अशी मूर्खता केल्यानंतर. आणि त्यावेळी त्याने सांगितलं, मी प्रश्न विचारलेला ना की तुमच्या भगवंताला कोणी असिस्टंट किंवा सैनिक किंवा सेक्युरिटी कोणी नाही का, सहाय्यक? म्हणजे तुमचं जेव्हा बाळ पाण्यात टाकलं, तुमचा सगळ्यात जवळचा सेनापती मी बोटीत होतो, ते मला सांगितलं असतं. तुमचे 2-2 अंगरक्षक होते, त्यांना सांगितलं, तुम्ही का उडी मारली? माझं बाळ आहे. म्हणजे तसेच आमचे भगवंत प्रत्येक जीवाचे ते परमपिता आहेत, अहम बीज प्रध पिता. आणि म्हणून ते स्वतः प्रत्येक युगायुगामध्ये प्रत्येक भक्ताचं रक्षण करण्यासाठी अवतरित होतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, भक्ताचं रक्षण करण्यासाठी. मूळ वेद, तंत्र आणि त्यांचा संयोग असे 3 प्रकारच्या अर्चा विग्रहांच्या पूजनाचे प्रकार आहेत. कोणते कोणते? एक आहे मूळ वेद, नंतर तंत्र आणि त्या दोघांचा संयोग, म्हणजे नारद पंचरात्री वगैरे जे दिलेली आहे पद्धती, असे 3 प्रकारचे पूजनाचे प्रकार आहेत.
मूर्ती, भूमी, अग्नी, सूर्य, जळ आणि पुजाऱ्यांचे हृदय या स्थानी अर्चा विग्रहांची उपस्थिती असते. कुठं कुठं उपस्थिती असते भगवंतांची? मूर्तीमध्ये, भूमी म्हणजे मातीमध्ये, अग्नीमध्ये, सूर्यामध्ये, पाण्यामध्ये आणि पुजाऱ्याच्या हृदयामध्ये. किती पुजारी महत्वाचे आहेत. पुजाऱ्याच्या हृदयामध्ये देखील भगवंत प्रकट होतात. आता भगवंतांचं स्थान झालं हे. कुठं कुठं भगवंत आहेत? 5 ठिकाणी. मूर्ती, भूमी, अग्नी, सूर्य, जळ आणि भगवंत भक्तांचं हृदय. 6 ठिकाणी. आता भगवंत बनतात वेगवेगळ्या प्रकारे. कशापासून भगवंतांचे विग्रह तयार होतात? 8 प्रकारे. भगवंत 8 प्रकारच्या विग्रहामध्ये कशा पद्धतीनं प्रकट होतात किंवा कोणकोणत्या वस्तूपासून भगवंत प्रकट केले जाऊ शकतात. नंबर 1, पाषाण. पाषाण म्हणजे काय? दगड. आता तो दगड भगवंतांची मूर्ती बनल्यानंतर तो दगड राहत नाही. ते भगवंतांची मूर्ती बनल्यानंतर अर्चा विग्रह किंवा श्री विग्रह होतात. कारण भगवंतांचे भक्त त्या मूर्तीमध्ये, त्या पाषाणामध्ये भगवंतांना आमंत्रित करतात प्राण प्रतिष्ठा करून. आणि जर कोणी म्हणत असेल की भगवंतांचे विग्रह विष्णू शिलायाम गुरुषु नरमती वैष्णवे जाती बुद्धीसु नारकी सह, जर कोणी म्हणत असेल हा दगड आहे, भगवंत म्हणजे कसे आहे ते? दगड आहे. किंवा गुरु म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती आहे, किंवा वैष्णव या जातीचा आहे, कमी जातीचा आहे, उच्च जातीचा आहे, जर असं म्हणत असेल तर त्याची बुद्धी कशी आहे? नारकीय बुद्धी आहे, नरकामध्ये पाठवणार. म्हणून जरी पाषाणापासून भगवंत बनलेले असले तरी ते पाषाणापासून नाही, साक्षात भगवंत आहेत. नंबर 1. नंबर 2, काष्ठ. काष्ठ म्हणजे लाकूड. जसं जगन्नाथानं म्हटलं जातं दारू ब्रह्म. दारू म्हणजे आता ती दारू नाही, दारू म्हणजे लाकूड. संस्कृत भाषेमध्ये दारू म्हणजे लाकडाला म्हटलं जातं. लाकडापासून बनलेले भगवंत दारू ब्रह्म. 3, धातू. आपण पाहिलं धातूंचे पासून विग्रह बनवतात. पंचधातू, अष्टधातू, चांदी, सोनं, धातूपासून देखील विग्रह बनवले जाऊ शकतात. 4, मातीपासून. मातीपासून देखील भगवंतांची मूर्ती तयार करून आपण त्यांची आराधना करू शकतो. 5, रंग. कुणी जरी पेंटिंग जरी केलं आणि भगवंतांचं प्राकट्य केलं तर त्या पेंटिंग मध्ये सुद्धा भगवंत प्रकट होतात. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे की भगवंतांचं चित्र आणि भगवंत यांच्यामध्ये काही अंतर नाही. आणि त्याच पद्धतीनं प्रभुपादांनी सांगितलं की मी आणि माझ्या फोटोमध्ये काहीही अंतर नाही. 6, वाळू. वाळूद्वारे सुद्धा भगवंतांचे विग्रह वालुकामय. आपण जर नाशिकमध्ये गेला असतील तर नाशिकमध्ये जे मंदिर आहे काळाराम मंदिर, तर सांगितलं जातं की ते काळाराम वाळूपासून बनलेले आणि त्यांचा हात भगवंतांचा हृदयावरती. काळाराम. पंचवटी जिथं भगवंत राहायचे सीताराम, त्याला अगदी चिटकून वॉकिंग डिस्टन्स वरती काळाराम मंदिर. वाळूपासून बनलेले भगवंत. 7 आहेत मणी. वेगवेगळे मणी किंवा मोती जे असतात, जे पाचू, हिरे, माणिक, त्यापासून सुद्धा भगवंतांचे विग्रह तयार होतात. आणि 8 आहेत मनोमय. मनोमय म्हणजे भगवंत आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि त्यांची सेवा आपण करू शकतो. जसे एका भक्तांनी, एक व्यक्ती होता नवीन आणि त्याने असं कथेमध्ये ऐकलं की भगवंतांची सेवा आपण मनामध्ये देखील करू शकतो. बिचारा भोळा होता, अगदी प्रामाणिक होता, कपटी नव्हता. हे असं कसं असू शकतं असा विचार करणे. ऐकला भोळा, आणि तो ऐकल्यानंतर त्याने प्रॅक्टिस केली. गेल्यानंतर म्हटलं तर मी एवढा गरीब आहे, माझ्याकडे कोणत्या धातू किंवा माणिक, हिरे, मोती तर नाही, रिकामी आहे, मनामध्येच मी भगवंतांची सेवा करतो. आणि मनोमय मध्ये भगवंतांची सेवा ज्यावेळी त्यांनी प्रारंभ केली त्यावेळी हळूहळू हळूहळू काळांतरानं, काही वर्षानं तो इतका त्या निपुण झाला भगवंतांची सेवा करण्यामध्ये. एक दिवस प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्ताला त्याने मनातच सगळं चाललंय,
प्रॅक्टिकल नाही, मनातच मनोमय त्याने भगवंतांना उठवलं, भगवंतांचा अभिषेक केला, भगवंतांना शृंगार केला, भगवंतांना आभूषण घातले. आभूषण घातल्यानंतर भगवंतांना आता नैवेद्य दाखवायचं. आता नैवेद्य दाखवायसाठी त्यांनी खीर बनवली, स्वीट राईस, आणि तांदळाची खीर बनवली. आणि खीर कधीही गरम पेक्षा थंड चांगली लागते. आणि थंड झाली का ही बघण्यासाठी त्याने खिरीत बोट आपलं घातलं आणि त्याचं ध्यान भंग झालं आणि बघतो तर काय खरोखर बोट पोळलेलं होतं. तर अशी भगवंतांची मनोमय भगवंत प्रकट होतात. आणि त्यांचे अस्थायी आणि स्थायी असे दोन प्रकार असतात. अस्थायी म्हणजे आपण ज्या भगवंतांना कुठेही घेऊन जाऊ शकतो, जे घरामध्ये वगैरे छोटे विग्रह असतात. आणि स्थायी म्हणजे अचल प्रतिष्ठा, जसं राधा गोविंद आहेत, त्यांची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, त्यामुळे त्यांना आपण कुठेही हलवू शकत नाही. एकदा प्रभुपाद विदेशात होते आणि विदेशात जगन्नाथांना त्यांनी प्रणाम केला. ऑल्टरच्या समोर प्रणाम केला जगन्नाथांना. उठले तर गौर निताई होते. म्हणजे जगन्नाथ कुठे गेले? म्हटले प्रभुपाद आम्ही रोटेटिंग ऑल्टर तयार केले, फिरणार चक्रावरती. जगन्नाथ सेही गौर सेही जगन्नाथ दोन्ही दिसतात. म्हटले असं चालत नाही, त्यांची प्राण झालेली एकाच ठिकाणी पाहिजे. मग प्रभुपादांनी सांगितल्यानंतर त्यांची स्थापना केली. अनेका ठिकाणी प्रभुपादांनी प्रार्थना करण्यासाठी भगवंतांना दंडवत प्रणाम केला ऑल्टरच्या समोर. पाहतात तर काय सुभद्रा आहे, बलदेव आहे, जगन्नाथच नाहीत. म्हणजे जगन्नाथ कुठे गेले? म्हणजे स्वामीजी तुम्हीच सांगितले आम्हाला जे आवडते ते भगवंतांना अर्पण करा, आणि आम्हाला बीचवर फिरायला आवडते म्हणून आम्ही जगन्नाथांना बीचवर फिरायला घेऊन गेलो. त्या काळी जे नवीन भक्त जे होते पाश्चिमात्य देशातले, त्यांना काय बिचाऱ्यांना माहित होतं अशी पूजा वगैरे. प्रभुपाद म्हटले नाही, आपण त्यांना कधीही असं फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. त्यांना फिरायला घेऊन जायची एक वैदिक पद्धती आणि तिचं नाव काय? रथयात्रा. आणि मग प्रभुपादांनी 1976 साली सॅन फ्रान्सिस्को मध्ये सगळ्यात पहिली रथयात्रा प्रारंभ केली, ज्या रथयात्रेमध्ये 10,000 युवक आणि युवती त्यांनी भाग घेतलेला होता. आणि सौभाग्य आहे अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को सारख्या शहरांचं, आजही त्या ठिकाणी कार्ट फेस्टिवल किंवा रथोत्सव म्हणून सुट्टी जाहीर होते. आणि भारतात दुर्भाग्य आम्हाला जन्माष्टमीला सुट्टी नसते. अमेरिकेचं गव्हर्नमेंट सुट्टी देते कार्ट फेस्टिवल, आणि आपल्याजवळ सुट्टी नाही जन्माष्टमीची. अर्चना पद्धती पुढील प्रमाणे केली जाते. आता प्रत्येकाची इच्छा असते की भगवंतांना आणायचं, आमच्या घरी पण भगवंत पाहिजे. आता आणल्यानंतर सेवा कशी करायची ते बघा. भक्ताने जल आणि मंत्राने स्नान करून दिवसाच्या त्या विशिष्ट वेळेनुसार गायत्री मंत्राचा जप करावा. म्हणजे तो दीक्षा किंवा तो विग्रहांची सेवा करणारा कोण पाहिजे? ब्राह्मण पाहिजे. कोणी उठलं सुटलं मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही. विशिष्ट वेळेनुसार प्रातःकाळ, मध्यान्ह आणि अपराह्न 3 ज्या गायत्री आहेत त्या गायत्रीचा जप करून मंत्राद्वारे आणि पाण्याद्वारे, जसं म्हणतो ना आपल्या सर्व नद्यांचं स्मरण करत आपण स्नान करतो. अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभा अभ्यंतरः शुचिः. तर वैदिक मंत्रांचं उच्चारण करून पाण्याने स्नान केलं, नंतर गायत्री केली. पूर्व किंवा उत्तरेकडे आसन स्थापित करावे. विग्रहाच्या सन्मुख बसून विग्रहाला स्नान घालावे. एकतर उत्तरेकडे पाहून किंवा पूर्वेकडे पाहून, उत्तर किंवा पूर्व आसन बसून भगवंतांच्या समोर बसून भगवंतांची पूजा करावी. सर्वप्रथम भगवंतांचा अभिषेक, त्यानंतर भगवंतांना वस्त्र आणि अलंकार अर्पण करावेत. पात्रावर आणि इतर वस्तूंवर जल शिंपडून विग्रहांच्या चरणांकरिता जळ द्यावे. जे अपवित्र झालेले असेल ते पवित्र करून घ्यावं. त्यानंतर भगवंतांना पाद्यम अर्घ्य अर्पण करावे. मुखमार्जन करिता भगवंतांना हातपाय धुण्यासाठी जल, सुगंधी तेल, धूप, दीप, फुले आणि
नैवेद्य अर्पण करावा. नंतर त्याने भगवत सेवक, रक्षक, भगवत शक्ती आणि गुरुवर्गांचे मूल मंत्रांनी पूजन करावे. फक्त भगवंतांची पूजा झाली, बाकी आता काय देणं घेणं नाही. पहिला भगवंतांची, त्यानंतर भगवत सेवक म्हणजे षड गोस्वामी, गुरु शिष्य परंपरा, प्रभुपाद, गुरु महाराज यांच्या गुरुवर्गांचे पूजन करावे. पौराणिक प्रार्थना म्हणत पुजाऱ्याने साष्टांग दंडवत प्रणाम करून आशीर्वादाची याचना करावी. काय करायचं? पूजा झाल्यानंतर अपराध जे झालेले आहेत त्यापासून मुक्त, अपराध सहस्राणी क्रियन्ते अहर्निशं मया दासो अहम इति मत्वा क्षमस्व मधुसूदन. हे भगवंता मधुसूदन, मी दिवस रात्र अखंड अपराध करत असतो आणि त्या अपराधापासून माझं रक्षण करा म्हणून प्रार्थना करत प्रणाम करावा. आता प्रार्थना कोणत्या? जसे कुंती महाराणी प्रार्थना केली, भीष्मदेवांची प्रार्थना, प्रल्हाद महाराजांची प्रार्थना, ध्रुव महाराजांनी केलेली प्रार्थना. आता ध्रुव महाराजांनी भगवंतांकडे गेलेले ध्रुव लोक प्राप्त करण्यासाठी, पण भगवंतांचं दर्शन झाल्यानंतर लगेच त्यांनी लिस्ट नाही काढली. धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, घर देही, गाडी देही, बंगला देही, जॉब देही नाही. त्यांनी भगवंतांचं दर्शन ज्यावेळी झालं त्यावेळी भगवंतांना म्हटलं, भगवंता मी तर एका काचेच्या तुकड्याला प्राप्त करण्यासाठी आलेलो होतो, पण तुमचं दर्शन म्हणजे मला आता हिरा प्राप्त झालेला आहे. आणि भगवंता स्वामीन कृतार्थोस्मी वरम न याचे, मला कोणत्याही वरदानाची अपेक्षा नाही. अशी प्रार्थना करून भगवंतांना साष्टांग प्रणाम करावा. प्रसादी हार परिधान करावे. भगवंतांना अर्पण केलेले प्रसादी जे हार आहेत, महाप्रसाद, ते आपण घालावे, ज्यामुळे आपले जे दोष आहेत ते नष्ट होतील. या अर्चना पद्धतीच्या संहितेत मंदिरातील विग्रहांची स्थापना, शोभायात्रा आणि उत्सवासंबंधित उपदेश आहेत. या रीतीने भक्तिभावाने भगवान श्री हरींची उपासना केल्यावर भगवंतांच्या चरण कमळाप्रती शुद्ध भक्ती उदयास येते. हे सगळं केल्यानंतर आम्हाला काय भेटणार? प्रश्न आहे की मला काय? सगळं करू, पूजा करू, भक्ती करू, भोग लावू, आरती करू, मला काय? हे सर्व केल्यानंतर काय होईल? भगवंतांच्या चरण कमळांप्रती शुद्ध भक्ती हृदयामध्ये प्रकट होईल. या उलट आता चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण या उलट विग्रहाला, ध्यानपूर्वक ऐका, विग्रहाला ब्राह्मणांना दिलेली संपत्ती हरण केल्यास, जर कोणी जबरदस्ती काढून घेतलं ब्राह्मणाला आणि भगवंतांना दिलेलं, मग ती स्वतःची संपत्ती असो किंवा इतरांनी दिलेली असो, मनुष्याला पुढील जन्मात विष्ठेतील किडा म्हणून जन्म घ्यावा लागेल. विष्ठेतील किडा, साधारण किडा नाही, जमिनीवरचा विष्ठेतील किडा व्हावा लागेल. भगवंतांना दिलेलं दान जर त्याचा दुरुपयोग झाला तर अशा पद्धतीनं भगवंतांची सेवा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर भगवंत पुढे उद्धवाला वर्णन करतात, भूर्यप्य भक्तो पारितम न मे तोषाय कल्पते गंधो धूप सुमनसो दीपो नाद्यम चिकिम पुनः. अभक्तांनी अर्पण केलेले उत्तमोत्तम पदार्थ देखील मला प्रसन्न करत नाहीत. अभक्त आहेत, भक्ती नाही करत. त्यांनी कितीही जरी मोठमोठे नैवेद्य अर्पण केले, मी प्रसन्न होत नाही. परंतु माझ्या प्रेमळ भक्तांनी अर्पिलेले अत्यंत साधे पदार्थही मला प्रसन्न करतात. शास्त्रामध्ये कोणतं उदाहरण आहे याच्यासाठी? प्रसिद्ध उदाहरण दुर्योधन आणि विदुराणी, विदुर नाही, विदुराणी. दुर्योधन का भोगन खायो रूख शाक विदुर घर खायो ऐसे प्रेम पुजारी राधे श्याम श्याम श्याम. दुर्योधनाने काय केलं? 56 भोग बनवला. भगवंतांना जेवायला बोलवलं, त्याला दाखवायचं तर बघा मी सगळं केलंय, चांदीचा ताट, सोन्याचा पाट, 56 भोग. त्याला आपलं ऐश्वर्य दाखवायचं होतं. म्हणून
भगवंतांना काय आलं हे दाखवायचं आहे, चला निघू इथून. आणि भगवंत विदुराणीच्या घरी गेले आणि विदुराणी भगवंतांना आलेलं पाहून अचानक इतकी प्रसन्न झाली की भगवंतांना केळीची साल देऊ लागली खायला. आणि भगवंत आनंदाने खात होते केळीची साल. तिथून जवळच विदुरजी आले आणि पाहिले, म्हणजे का पागल झाली, केळी डस्टबिन मध्ये टाकते आणि केळीची साल भगवंतांना खायला देते. आणि ओरडून मग केळी जेव्हा दिली भगवंतांना, त्यावेळी भगवंतांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते हास्य कमी झालं. भगवंतांना विचारलं, भगवंता काय आवडलं नाही का केळ? म्हणजे जो आनंद प्रेम केळ्याच्या सालीमध्ये होतं ते केळ्यामध्ये नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की भक्तांनी प्रेमानं अर्पण केलेलं पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. भक्तांनी अर्पण केलेलं, प्रेमाने अर्पण केलेलं पाहिजे, भक्ती भावनेनं. माझं चांदीचं ताट आहे आपल्याजवळ, गुलाबजामुन बनवतो, पण प्रेम कुठं आहे? भगवंत प्रेमाच्या शक्तीनं आकर्षित होतं. जसं भगवंतांना पाहिल्यानंतर ब्रह्माजी सुद्धा भ्रमित झाले, विमोहित झाले. त्यांनी विचार केला, हा भगवंत इतकं मोठमोठे शास्त्र पुराण, इतके त्यांची सेवा करणारे शुद्ध ब्राह्मण, आणि हा कृष्ण बालक इथं सर्व ग्वाल बालांसोबत उष्ट खाऊ लागलाय, दही भात कोणाचा, कोणी उष्टा लाडू देतोय. ते तर ठीक आहे, मधुमंगलच्या तोंडामध्ये असलेलं ताक, उष्ट ताक त्यांनी पिलं, हे भगवंत असू शकत नाही, असंभव. भगवंत हे असूच शकत नाही. ब्रह्माजी सुद्धा मोहित झाले, ब्रह्माजींना सुद्धा भगवंतांनी पागल केलं. तर आपण काय, ज्यांची 4 डोकी आहेत ते पागल झाले, आपल्याकडे एकच थाऱ्यावर नाही. ज्याच्याजवळ 4 डोकी आहेत ते सुद्धा ब्रह्माजी पागल झाले भगवंतांच्या लीलेमध्ये. तर भगवंत आपल्याला अगदी सरळ मोहित करू शकतात. अत्यंत साधे पदार्थही मला प्रसन्न करतील, तथापि सुगंधी तेल, धूप, पुष्प आणि पंचपक्वान प्रेमपूर्वक मला अर्पण केल्यास मी अत्यंत प्रसन्न होतो. आणि म्हणून आपण जेव्हा कुकिंग करतो, स्पेशली माता, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी प्रेमाने बनवलं तर भगवंत प्रसन्न होतील. ते कसं झालंय ती भगवंत खाल्ल्यानंतर कळेलच, पण आपली इच्छा न ठेवता भगवंतांच्या प्रेमासाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. तात्पर्य, यापूर्वीच भगवंतांनी म्हटले होते की प्रेमपूर्वक अल्पसे जळ अर्पण केल्यास मी प्रसन्न होतो. चुलुकेणवा जलस्य चुलुकेणवा, हातामध्ये जितकं पाणी येते तितकं. पुन्हा म्हणतो चुल्लूभर पाणी में डूब मर, हातात जेवढं पाणी येतं त्याला. तर चुलुकेणवा, हातात जितकं पाणी जरी भगवंतांना प्रेमाने अर्पण केलं ते प्रसन्न होतात. यास्तव येथील किम पुनः या शब्दाचा अर्थ असा आहे, श्रद्धा भक्तीने एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवल्यानंतर भगवंत अत्यधिक प्रसन्न होतात, परंतु अभक्ताच्या मौल्यवान वस्तूने ते प्रसन्न होत नाहीत. आजही जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांना भोग लागल्यानंतर जगन्नाथांचा पंडा, पुजारी हातात पाणी घेतो आणि भगवंतांचं स्मरण करतो, आणि स्मरण केल्यानंतर त्या हातातल्या पाण्यामध्ये जगन्नाथांचं दर्शन झालं तर भगवंतांनी भोग स्वीकारलेला आहे. दर्शन नाही झालं तर याचा अर्थ भोग गडबड आहे, भोग बाहेर, रिजेक्ट. श्री जीव गोस्वामी म्हणतात, मनुष्याच्या हातून अर्चा विग्रहाचा अनादर किंवा उपेक्षा होऊ नये यासाठी अर्चना पद्धतीतील नियम आणि अपराध यांचा उल्लेख केला जातो. फक्त घरात भगवंत आणले आणि पूजा करणार नाही बस. म्हणतात लोक भगवंतांचे ढीगभर आणून ठेवतात, जिथं जातील तिथं. तुळजापूरला गेले, आणली मूर्ती, अक्कलकोटला गेले, मूर्ती आणली, आणि कुठे जत्रेला गेले, मूर्ती आणली. ढीगभर आणून कधी पूजा नाही, काय नाही, बस. मग वर्षातून एकदा पूजा करायची, अगरबत्ती लावायची. नाही तर मग किचन मध्ये ओठ्यावर ठेवून द्यायचं किंवा बर्शन कट्ट्याच्या खाली ठेवा. मग प्रत्येक फोडणी तिखट मिरचीचा वास भगवंताला. अगरबत्ती कमी, तिखट मिरची सगळ्यात द्या. अर्चा विग्रह म्हणजे भगवंतांपासून अभिन्न आहेत. जर त्यांची सेवा करायची शक्ती आपल्याकडे नसेल, बेस्ट आहे की अर्चा विग्रह न आणता फोटो ठेवून भगवंतांची पूजा करणं.
फोटो ठेवून त्यामध्ये सुद्धा भगवंत आहेत. अर्चा विग्रहांचे नियम कठोर असल्यामुळे त्यांना कमीत कमी 2 वेळा भगवंतांना नैवेद्य अर्पण करणं, दररोज नाही तरी नाही कमीत कमी आठवड्यातून एकदा, कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी अभिषेक करणं, भगवंतांचा शृंगार करणं, दररोज 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी भगवंतांची आरती करणं. आपण उत्साहाने भगवंतांची विग्रह आणतो, पण नंतर नंतर हळूहळू त्यांची विग्रहांची सेवा करण्याची इच्छा राहत नाही. मग घरात कुणाला तरी सांगायचं तू कर, मी कर. कुणाला म्हाताऱ्याला सांगायचं की 1 घंटी लावत बस, अगरबत्ती लाव. कारण आपण शुद्ध भक्त झालो ना, दीक्षित झालो, ब्राह्मण दीक्षित झालो. आता काय गरज आहे, जर ते नवीन असताना पाहिजे होते. तर असं केल्याने अपराध वाढतात. त्यामुळे बेस्ट आहे की आपण ज्यांनी भगवंतांना आणलेलं आहे त्यांनी भगवंतांना स्वतः बोलवलेलं आहे, तुम्ही या आमच्या घरी, आणि आपण त्यांची जबाबदारी घेऊन सेवा करणं आवश्यक आहे. वस्तुतः भगवंत परमभुक्त आहेत. या पदाविषयी अनादर आणि उपेक्षा बाळगल्यानेच अपराध घडतात. भगवंत सर्व शक्तिशाली आहेत, तेच सर्व आहेत, तेच करता करविता आहेत, हे आपण विसरतो म्हणून अपराध होतो. आपल्याला कळतं मी कमवतो म्हणून भगवंत खायला, मी कमवतो म्हणून भगवंतांना भोग लागला नाही. भगवंतांनी शक्ती दिले म्हणून आपण कमवतो. जर भगवंतांनी एक नस बंद जरी केलं तर मी इथं मोठमोठ्याने बोलायचा प्रयत्न करतो, एक नस गळ्यातली बंद केली, मी किती ओरडलं तरी आवाज येणार नाही. भगवंत सर्व आणि त्यांचा अपराध, त्यांच्याविषयी त्यांचा अनादर केल्यामुळे अपराध घडतात. परिणामी जीव भगवंतांची अवज्ञा करू लागतो. आपण आदरपूर्वक विग्रहांची सेवा केली पाहिजे असा नियम असल्यामुळे प्रेमपूर्वक उत्तम वस्तू त्यांना अर्पित केल्या पाहिजेत. ज्या क्वालिटी वस्तू आहेत, उत्तम वस्तू, मग त्या काही असो, साधा डाळ भात असो, 56 भोग असो, तूप नसो, काही नसो, पण प्रेमाने उत्तम वस्तू. जसं सनातन गोस्वामी मदन मोहनांना घेऊन फिरायचे. मदन मोहनांना ते काय भोग लावायचे, पिठात थोडंसं पाणी मिक्स करून शेकायचे आणि रोटी भोग लावायचे. भगवंतांनी म्हटले कमीत कमी थोडं मीठ तरी घाल बाबा, त्याच्यात जरा चव तरी लागू दे. सनातन गोस्वामी म्हटले आज मीठ मागता, उद्या तूप मागितले तर कुठं आणू, माझ्याला घरदार नाही, काय नाही, पिशवीत घेऊन फिरतोय. तर भगवंत तेही खायला तर भगवंतांनी बघा, ती पूतना भगवंतांना विष पाजवून मारण्यासाठी आली, पण भगवंतांनी भाव काय स्वीकारला, माझी आई असल्याप्रमाणे धात्री बनवून. तर भगवंतांना तुम्ही काय देता ते महत्वाचं नाही, कोणत्या भावनेनं आपण भगवंतांना अर्पण करतो. मग पत्रावळी असो किंवा स्टीलचं ताट असो, पितळेचा असो, चांदीचा असो किंवा सोन्याचा पाट असो, ते सेकंडरी आहे. आपण आपली भावना भगवंत या ठिकाणी आहेत हे महत्वाचं आहे. असा नियम असल्यामुळे प्रेमपूर्वक वस्तू अर्पण केल्या पाहिजे. याद्वारे भक्ताचा आदरभाव वृद्धिंगत होतोच, याखेरीज त्याने अर्चा विग्रहातील अपराधही नष्ट होतात. प्रेमाने ज्यावेळी आपण भगवंतांची सेवा करतो त्यावेळी अपराध देखील हळूहळू नष्ट होतात. तर एक छोटीशी कथा ऐकून आपण आजच्या प्रवचनाला विराम करू. तर एक ब्राह्मण होता वैष्णव, आणि एक होता दुर्गाचा भक्त, काली भक्त. काली पूजा होते पश्चिम बंगालमध्ये 9 दिवस नवरात्रीत काली पूजा फार प्रसिद्ध आहे. आपण जसं महाराष्ट्रामध्ये 11 दिवस गणपती उत्सव असतो, त्याच किंवा त्याच्या मोठ्या पटीनं काली पूजा होते बंगालमध्ये. तर हा जो वैष्णव होता दररोज कृष्णाची पूजा करायचा, दररोज. आणि दिवसेंदिवस आता भगवंत आहेत, भगवंत आपल्याला जे आवश्यक आहे तेच देतात, जे आपल्याला आवडते ते देत नाही. त्यामुळे ब्राह्मण गरीब होता, भगवंतांची सेवा करायचा. त्याला एक भेटला काली भक्त. म्हटले काय गरीब, म्हटले भकारी झाला, सेवा करू. खरं म्हटले कालीची पूजा. बघ आमच्या घरात 2 घरं होते, आता 4 झाले, बिल्डिंग वाढल्या, घरात सोनं पैसा अडका. म्हणजे विचार केला आणि खरोखर बघा एवढी वर्ष कराले काय भेटलं. गोविंदजींसाठी चहा सुद्धा सोडला, हरे कृष्णामध्ये आल्यानंतर चहा सुद्धा सोडला. काय भेटलं, काय दिलं देवाने मला, काय दिलं गोविंदजींनी. आणि विचारा असाच
त्या सांगण्याच्या प्रभावामध्ये आला आणि त्यांनी ठरवलं आज मी आता काली पूजा करणार. काली पूजा करायसाठी सगळी वस्तू आणली, अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य सगळं झालं. कालीचा अभिषेक झाला, आरती चालू झाली. आरती चालू झाल्यानंतर अगरबत्ती तो फिरू लागला. अगरबत्ती फिरवत होता काली देवीला, पण तो अगरबत्तीचा धूर किंवा अगरबत्तीचा सुगंध असा कोपऱ्यात चाललेला, जिथे कृष्णाची मूर्ती कोपऱ्यात ठेवलेली होती. त्याने विचार केला, मी एवढी मस्त सुंदर चंपा अगरबत्ती, आता माणूस स्वतःच्या आवडीने अगरबत्ती आणतो. पेरू किती गोड आहे विचारतो, त्याला गोड आहे ना, घेतो आणि त्याला मीठ लावून खातो. किती म्हणजे माणसाची बुद्धी चालते. तर त्याने सुद्धा सुंदर अगरबत्ती आणलेली होती आणि त्या अगरबत्तीचा धूर सुगंध कृष्णाकडे चालला. आता त्याने विचार केला, मी अगरबत्ती एवढे वर्ष वापरली, भगवंताने काय भेटलं नाही. आज जी अगरबत्ती आहे ती कुणासाठी आहे? कालीसाठी, दुर्गा देवीसाठी आहे. आज कृष्णाला वास जाऊन फायदा नाही. मग त्याने काय बुद्धी चालवली, कापूस घेतला, कापूस आणि भगवंतांच्या नाकात घातला मूर्तीच्या. म्हटलं ना वास नाही जायला पाहिजे, यांनी वास घेऊन चालणार नाही. अगरबत्ती कुणासाठी आहे? कालीसाठी. आणि त्या जसं कापूस घातला त्या क्षणी भगवंत साक्षात प्रकट झाले. घाबरला अगदी, म्हटलं काय झालं, अपराध झाला, काय झालं आणि दंड देतील का? आणि त्यावेळी भगवान म्हटले काय वरदान पाहिजे मला? म्हटले भगवंता एवढी वर्ष तुमची पूजा केली तेव्हा तुम्ही प्रकट झाले नाही, आज कसे काय प्रकट झाले? म्हटले एवढी वर्ष तू पूजा केली, तुझ्यामध्ये 100% विश्वास नव्हता की मी तिथं आहे, त्या मूर्तीमध्ये माझा वास आहे किंवा त्या मूर्तीमध्ये मी साक्षात उपस्थित आहे. पण आज तुला 100% विश्वास झाला की मूर्ती सुद्धा श्वास घेऊ शकते, सुगंध घेऊ शकते आणि त्यामुळे तू माझ्या नाकामध्ये कापूस घातला म्हणून मी प्रसन्न आहे आणि म्हणून मी आज प्रकट झालेलो आहे. आणि जे वरदान पाहिजे ते मग. म्हणून आपल्यालाही माहित पाहिजे गोविंदजी आहेत, त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आज इथे बासरी वाजत आहेत. कधी जर प्रेमाने सेवा केली तर आपल्यालाही गोविंदजींचं साक्षात दर्शन आणि बासरी ऐकायला येईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा लील माधव.